सोलापूर सांगली महामार्गावर सांगोला तालुक्यातील चिंचोली बाह्य वळणावर पहाटे अपघात। या अपघातात कोल्हापूरचे 2 भाविक ठार तर 3 जण जखमी। हा अपघात आज सोमवारी पहाटे 4च्या सुमारास सोलापूर सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास तालुका सांगोला येथे घडलाय। अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। सुखदेव बामणे वय वर्ष 40 व नैनेश कोरे वय वर्ष 31 दोघेही राहणार नांदणी जिल्हा कोल्हापूर अशी मृतांची नाव आहे। तर अनिल शिवानंद कोरे वय वर्ष 42 राहणार नांदणी, सुधीर चौगले वय वर्ष 35 राहणार वडगाव, सूरज विभूते वय वर्ष 21 राहणार कोठली हे 3 जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सोलापूर कोल्हापूर महामार्गावर सांगोला तालुक्यातील चिंचोली बाह्य वळणावर पहाटे हा अपघात झाला। यातील मृत व जखमी सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील राहणारे आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील 5 मित्र मिळून रविवारी MH09 FB 3908 या कारमधून तुळजापूर येथील नवरात्री निमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते। दर्शनानंतर त्याच कारमधून 5 जण सोलापूरकडे हायवेनं नांदणी जिल्हा कोल्हापूर गावाकडे निघाले होते। पाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव कारची पाठीमागून डाळिंब घेऊन जाणाऱ्या 16 चाकी MP20 ZM 9518 या माल ट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात झाला। अपघात इतका भीषण होता की कारमधील 2 जण उडून बाहेर फेकल्यानं रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता, तर चालक कारमध्ये अडकून पडल्यानं पोलिसांनी त्याला बाहेर काढून मदत केली। अपघाताची माहिती कळताच सांगोला पोलिसांनी चिंचोली बाह्य वळणावर अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलंय। भांडाफोड न्यूजसाठी विजय शिंदे, उंचगाव, कोल्हापूर।